देणार नाही. आणि माझ्या बायकोचाही कुणावर भार होऊ देणार नाही. त्यापेक्षा आम्ही हे घर सोडतो. चल सकू. दिगुशेठ, तुम्हाला आणि मालकीनबाईंना पाटलांनी गावात बोलिवलंय. कशासाठी? कशासाठी बोलवत काही हवं नाही, पण लगू यावं अशी विनंती आहे. जय चंद्रवा, जय चंद्रवा. हो मी सांगतो ना तुम्हाला, मला विचारा. ही बघा रांगोळी, सगळ्यांचा हिशोब चुकता करणार, एकेकाला संपवणार. शिवाय ते कुंकू आणि ती नथ, अहो असे भानामती, करणी मरणी, हे चटकणीचे अनेक प्रकार मी पाहिलेत. हे चेटकिणीचंच काम आहे, मी सांगतो ना. असं काही नसतं भास्कर बुवा. थोतांड आहे सगळं. भास म्हणा, अतिरंजित कल्पना म्हणा, काहीतरी हेतू ठेवून कोणीतरी हे करताय. बाकी चेटकीण वगैरे काही नाही. पण भास्कर बुवा सांगतायत ना. वा दिगुशेठ, डोळ्यांनी जे दिसतं त्याला भास कसा म्हणाल? तुमची बायको आहे म्हणून पाठीशी घालताय, पण आग माझ्या घरात लागली आहे. मी स्वतः सखूला बघितलंय, आणि माझं जे नुकसान झालंय ते कोण भरून देणार? हो माझं बी केवढं नुकसान झालंय बघा की. पोटा पाण्याचा प्रश्न आहे. बुवा खरं बोलतेस दिगुशेठ. हो मध्यरात्री लय मोठा आवाज आला. हे देवा, राम 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 राम. एका पाठोपाठ एक सगळी माणकी फोडून सकुताई काठी घेऊन सकुताई जात होत्या. मी आवाज दिला पण त्या थांबल्या नाहीत. हो काका, पण सकू अशी रात्री येऊन तुमची मडकी कशाला फोडेल? तुम्ही काय तिचे वैरी आहात का? आणि रात्रीच्या अंधारात तुम्हाला नीट दिसलं का कोण होतं ते? की अंदाजे बोलताय तुम्ही? भास्कर बुवा सांगताय म्हणून तुम्ही तिचंच नाव घेताय. कशावरून ती सकूच होती? नाही म्हणजे चेहरा दिसला का तुम्हाला? अहो दिगुशेठ, अहो गावातली माणसं ओळखू येणार नाहीत का? अहो रोज बघतो आम्ही त्या सकुताईंना. त्या सकुताईच होत्या नक्की. हो नक्की. अहो उगा कशाला मी त्यांचं नाव घेऊ? कमाल आहे. तुम्ही पाठमोरं जाताना पाहिलं, तुम्हाला चेहरा दिसला नाही आणि भयंकर आरोप करत सुटलाय तुम्ही. दिगू तू जरा शांत राहा. गावातले जबाबदार रहिवासी म्हणून आपण पण जरा संयम दाखवायला हवा. खरं खोटं काय ते कधीतरी समजेलच ना. आणि कुंभार दादा, भास्कर बुवा खोटं कशाला बोलतील? ठीक आहे, तुम्ही ठेवा संयम. पण आता सगळ्यांना सुटकेचा निश्वास टाकायला हरकत नाही. आणि गावात कुणालाच कसलाच गोर घेण्याची गरज नाही. मी आणि सकू आता हे गाव सोडतोय. नाही, तुमच्या या खोट्या आरोपांचा मला सुद्धा वीट आलाय. नाही असं कसं? इतकं नुकसान झालंय आणि ते भरून न देतात पळून जाणार वय? वारवा,
आम्ही जाऊ दिलं तर जाल ना. गाव काय घर सुद्धा सोडता येणार नाही. काय दिगू शेठ, हे बघा सकुताईंबद्दल हे असं बोललेलं आम्हाला बी योग्य वाटत नाही. पण आम्ही अनुभव घेतलाय तो खोटा नाही ना ठरवता येणार. आधी भास्कर बुवा एकटे होते, पण आता तर पेच वाढू लागलाय. तेव्हा तुम्ही गाव सोडून जायचं नाही. त्यापरीस तुम्ही एक काम करा,